गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरूर. स्टँडर्ड 7, सब्जेक्ट सायन्स. सब्जेक्ट टीचर इज मिसेस जगदाळे RR. स्टुडंट्स, we started our fourth topic, nutrition in living organisms. सजीवातील पोषण हा धडा आपण चालू केलेला आहे. इन धिस टॉपिक वी लर्न अबाउट द न्यूट्रिशन, नीड फॉर न्यूट्रिशन, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. अगेन we are going to learn autotrophic plants. In this video we are going to learn transportation in plants, means transport systems in plants. वनस्पतीमधील वहन व्यवस्था याविषयी माहिती घेणार आहोत. Now see in this diagram transport system in plants. आता या आकृतीमध्ये आपल्याला काही निळे बाण आणि लाल बाण दिसत आहेत. तर निळे बाण आणि लाल बाण जे दाखवलेले आहेत त्या माध्यमातून आपल्याला ट्रान्सपोर्ट सिस्टीम दाखवलेली आहे. तर या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये म्हणजेच वहन व्यवस्थेमध्ये झायलेम आणि फ्लोएम असतात. बघा, द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ द झायलेम अँड द फ्लोएम. The xylem transports minerals and water from the root to all aerial parts of the plant. The phloem transports the food, glucose etc. from the leaves to other parts of the plant where it is either consumed or stored. Though the plants have a transport system, they do not have a separate digestive or excretory system. म्हणजेच वनस्पतीच्या वहन व्यवस्थेमध्ये आपल्याला झायलेम आणि फ्लोएम पाहायला मिळतात. झायलेम म्हणजे जलवाहिन्या आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. तर याच्यामध्ये ज्या जलवाहिन्या आहेत म्हणजे जे झायलेम आहेत ते काय करतात, तर मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरच्या भागाकडे पोचवले जातात. तर फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून पानामध्ये जे तयार झालेलं अन्न असतं ते फ्लोएमच्या माध्यमातून वनस्पतींच्या इतर भागाकडे पोचवले जाते. अशा पद्धतीची ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्या प्लांटमध्ये असते. आणि असं जरी असलं तरी वनस्पतीमध्ये आपल्याला स्वतंत्र पचन संस्था किंवा उत्सर्जन संस्था नसते. वनस्पतीमधील वहन व्यवस्था. तर बघा, याच्यामध्ये निळे बाण आणि लाल बाण दिसत आहेत. निळे बाण मुळाकडून क्षार आणि पाणी वनस्पतीच्या सर्व भागाकडे पोचवले जातात आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून जे तयार झालेले अन्न आहे ते पानाकडून वनस्पतीच्या इतर भागाकडे पोचवले जातात. वनस्पतीमध्ये जलवाहिन्या व रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात. जलवाहिन्यामार्फत मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतींच्या वरील सर्व भागांकडे पोचवले जातात. तर प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये तयार झालेले अन्न, शर्करा व अन्य घटक रसवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते. अशा प्रकारची वहन व्यवस्था वनस्पतीमध्ये असली तरी वनस्पतीमध्ये स्वतंत्र पचन संस्था व उत्सर्जन संस्था नसते. Plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates are made from carbon, hydrogen and oxygen. Proteins are made from carbon, hydrogen, oxygen and nitrogen. How do plants obtain the nitrogen necessary for the synthesis of proteins? बघा, ही जी फोटोसिंथेसिसची क्रिया आहे म्हणजेच प्रकाश संश्लेषणाची क्रिया, या क्रियेमध्ये वनस्पती कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स तयार करतात. हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून बनलेले असतात.
परंतु ही जी प्रथिने आहेत म्हणजे जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात, तर याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनपासूनही बनलेले असतात. आणि ही प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला नायट्रोजन वनस्पती कशा मिळवतात, म्हणजे वनस्पतींना हवा असणारा नायट्रोजन त्यांना कशा प्रकारे मिळतो. एअर कंटेन्स गॅशियस नायट्रोजन. However, plants cannot utilize gaseous nitrogen. It needs to be fixed, that is converted into compounds. Fixation of nitrogen occurs by biological and atmospheric methods. आपल्याला माहिती आहे की हवेमध्ये नायट्रोजन मोठ्या प्रमाणात असतो, परंतु आपल्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींना हवेतला हा वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेता येत नाही. त्यासाठी या नायट्रोजनची काय व्हायला लागते, फिक्सेशन व्हावे लागते, म्हणजेच स्थिरीकरण व्हावे लागते. स्थिरीकरण होणे म्हणजे काय, तर या वायुरूप अवस्थेतील नायट्रोजनचं त्याच्या संयुगामध्ये रूपांतर होणे आवश्यक असते. याला आपण नायट्रोजन फिक्सेशन म्हणजेच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतो. आणि हे जे फिक्सेशन आहे ते 2 पद्धतीने होते. याच्यामध्ये एक जैविक पद्धत आहे आणि एक वातावरणीय, म्हणजे बायोलॉजिकल फिक्सेशन आणि ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन या 2 पद्धतीने नायट्रोजनचे फिक्सेशन होत असते. नायट्रोजनचे फिक्सेशन म्हणजे काय, हवेतल्या वायुरूप नायट्रोजनचे त्याच्या संयुगामध्ये म्हणजे कंपाऊंडमध्ये रूपांतर होणे. हवेमध्ये नायट्रोजन वायुरूपात असतो, परंतु वनस्पती हा वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाहीत. त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते. नायट्रोजनचे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय अशा दोन्ही पद्धतीने होते. सुरुवातीला आपण नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण याविषयी माहिती घेऊ, म्हणजेच बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बघा, बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजे काय. 2 different types of microorganisms can bring about biological nitrogen fixation. Root nodules of leguminous plants contain the rhizobium microorganisms. These microorganisms absorb atmospheric nitrogen and convert it into its nitrate, a compound. Microorganisms like Azotobacter are present in soil. They also convert atmospheric nitrogen into nitrates. म्हणजे हे जे बायोलॉजिकल फिक्सेशन आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे बायोलॉजिकल फिक्सेशन करत असतात. तर याच्यामध्ये रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम आणि ॲझोटोबॅक्टर मायक्रो ऑर्गॅनिझम हे 2 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत. तर हे रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते कुठं असतात, रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स, म्हणजे काही शिंबावर्गीय वनस्पती आहेत त्यांच्या मुळावरती गाठी असतात, त्यांना रूट नोड्यूल्स असं म्हणतात. आणि या गाठीमध्ये रायझोबियम नावाचे बॅक्टेरिया असतात आणि हे काय करतात, हवेतला नायट्रोजन शोषून घेऊन त्याचं नायट्रेटमध्ये म्हणजे त्याच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. तसेच ॲझोटोबॅक्टर नावाचे जे बॅक्टेरिया आहेत ते सॉईलमध्ये असतात, मातीमध्ये असतात आणि ते सुद्धा हवेतला नायट्रोजन शोषून घेऊन त्याचं नायट्रेटमध्ये कन्व्हर्जन करतात. म्हणजे हे बायोलॉजिकल फिक्सेशन हे मायक्रो ऑर्गॅनिझमच्या माध्यमातून होत असतं. तर कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्स यासाठी कारणीभूत आहेत, तर रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर नावाचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन करण्यासाठी कारणीभूत असतात. बघा, बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजेच नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण. या पद्धतीत 2 प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावरील असलेल्या गाठीमध्ये असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. मातीमधील ॲझोटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव
हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात. आता इथं जी आपल्याला डायग्रॅम दाखवलेली आहे ती आहे रूट्स ऑफ अ लेग्युमिनस प्लांट्स, म्हणजे शिंबावर्गीय वनस्पती ज्या आहेत त्या वनस्पतींची ही मुळं आहेत आणि या मुळावरती रूट नोड्यूल्स दाखवलेले आहेत, म्हणजे या मुळावरच्या ज्या गाठी आहेत त्या दाखवलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये हे जे रायझोबियम नावाचे जे सूक्ष्मजीव आहेत ते या गाठीमध्ये असतात. नाउ अबाउट द ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, म्हणजेच नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण. लाइटनिंग ऑकर्स इन द रेनी सीजन. This causes atmospheric nitrogen and oxygen to react with each other to form nitric oxide, which is again oxidized to form nitrogen dioxide. The nitrogen dioxide dissolves in rainwater and is converted into nitric acid, which gets added to the soil along with the rainwater. Plants use this nitrogen for their growth. आता ही नायट्रोजन फिक्सेशनची क्रिया वातावरणामध्ये घडून येते, त्यामुळे याला ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजेच नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण असे म्हणतात. म्हणजे यामध्ये काय होतं नेमकं, तर पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होतो आणि त्यापासून नायट्रिक ऑक्साईड तयार होते. आता या नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडीकरण होते आणि त्यापासून नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतं. ही क्रिया केव्हा घडत असते, पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आकाशामध्ये वीज चमकते त्यावेळेस. आता हे जे नायट्रोजन डायऑक्साईड आहे ते पावसाच्या पाण्यामध्ये विरघळते. पावसाच्या पाण्यात हे विरघळले की त्याचं नायट्रिक आम्लामध्ये रूपांतर होते आणि हे तयार झालेले जे आम्ल आहे पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते आणि जमिनीवर आल्यानंतर हे जे ॲसिड आहे म्हणजे जे नायट्रिक आम्ल आहे ते वनस्पती त्यांच्या वाढीसाठी वापरतात. म्हणजे वनस्पतींना हवा असणारा नायट्रोजन या पद्धतीनं त्यांना मिळतो. यालाच आपण नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण असे म्हणतो. थँक्यू.